नमस्कार फ्रेंड्स, आता आपण कस्टमर सर्व्हिसेसचा एक छोटासा व्हिडिओ बघू। या ठिकाणी आपण एक कस्टमर जो आहे तो रजिस्टर्ड करतो आहोत। यासाठी आपण एक जे पोर्टल आहे त्याला लॉग इन करायचं, training.cept.gov.in/कस्टमर सेल्फ सर्व्हिस। याला लॉग इन केल्यानंतर रजिस्टर्ड कस्टमर आणि गेस्ट लॉग इन असे दोन ऑप्शन्स आपल्याला दिसतील। आपल्याला रजिस्टर्ड कस्टमर करायचं आहे, तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला रजिस्टर्ड करावं लागेल। तर खाली आपण पाहू शकता रजिस्टर्ड युअर सेल्फ नावाचा एक ऑप्शन आहे। याला आपण क्लिक केल्यानंतर क्रिएट युअर अकाउंट नावाचा एक मेसेज येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला एक जो यूजर आहे तो आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे। आता आपण राजू पोफडे नावाचे जे यूजर्स आहेत त्यांचा आपण एक या ठिकाणी तयार करतो आहोत यूजर। या ठिकाणी मोबाईल नंबर 94266168182 या ठिकाणी आपण त्यांचा मोबाईल नंबर टाकला आणि त्यांना OTP सेंड केला। ट्रेनिंग एन्व्हायरमेंटमध्ये असल्यामुळे आपण त्यांचा जो OTP आहे तो आपण रिसीव केला आणि याला व्हेरीफाय केला। व्हेरीफाय केल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज आला आणि आपल्याला एक ईमेल सुद्धा तो विचारतो। त्यांचा ईमेल टाकल्यानंतर ईमेलला सुद्धा OTPने आपण व्हेरीफाय करणार आहोत। पुन्हा त्यांचा जो ईमेलवरती आलेला OTP घ्यायचा आणि त्याला व्हेरीफाईड करायचा। व्हेरीफाईड केल्यानंतर त्यांचा जे समोरचं पोर्शन आहे ते ओपन होईल। त्या ठिकाणी त्यांचा जो काही ॲड्रेस आहे तो आपण ॲड्रेस सगळा भरायचा। रजिस्टरला आपण क्लिक करणार। रजिस्टर्ड क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल आणि तुम्हाला एक कस्टमर ID जो आहे तो या ठिकाणी तुमचा जनरेट झालेला आपल्याला दिसेल। अशा पद्धतीने आपण कस्टमर जो आहे हा रजिस्टर्ड या ठिकाणी करू शकतो। आता रजिस्टर्ड जो कस्टमर झालेला आहे त्या कस्टमरने आपण लॉग इन या ठिकाणी करू शकतो। जो रजिस्टर्ड कस्टमर आहे त्याने आपण आपल्या यूजर IDने त्या ठिकाणी आपण लॉग इन करू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला हा जो रजिस्टर्ड यूजर आहे हा आपल्याला क्रिएट करता येईल। धन्यवाद।